नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 383 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 480 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 440 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 480 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 39 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 58 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 31 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 58 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडची तुम्ही सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 16% अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया जेनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 420 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 937 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 604 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 937 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 31 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 129 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4 पटपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाला आहे 68 कोटी रुपयांनी आता आला आहे 129 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला जेनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज एम्स फॉर ₹4,200 करोड इन रेव्हेन्यू फ्रॉम 14 एकर लँड पार्सल डील इन पुणे. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने पुणेमध्ये 14 एकरचा लँड ॲक्वायर केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा उद्देश आहे यामधून 4,200 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल शेअर जंप आफ्टर विनिंग ₹1068 करोड EPC कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम रेल्वेज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1,068.3 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी शेअर इन फोकस आफ्टर 3% इयर ऑन इयर बेसिस जंप इन मे सेल्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची टोटल सेल्स
मे 2025मध्ये आहे 1,80,077 युनिट्स. आणि मित्रांनो, या कंपनीने मे 2025 या महिन्यामध्ये टोटल सेल्स केली होती 1,74,551 युनिट्स. म्हणजे मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 3.16%ची ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची डोमेस्टिक सेल्स आहे मे 2025मध्ये 1,38,690 युनिट्स. आणि मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची मे 2024 या महिन्यामध्ये डोमेस्टिक सेल्स होती 1,46,694 युनिट्स. म्हणजे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची डोमेस्टिक सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 5.45%ने इन्क्रीज झाली आहे. आता बोलूया डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स शेअर रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स फॉर फायनान्शियल इयर 2026 एक्सपेक्ट बिग ऑर्डर्स नेक्स्ट मंथ. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026मध्ये 8 आणि 10च्या मध्ये ग्रो होऊ शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीने पहिले गायडन्स दिला होता की या कंपनीचा रेव्हेन्यू ग्रो होऊ शकतो 10 आणि 12च्या बिटवीन फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, याचाच नेगेटिव्ह इम्पॅक्ट आज आपल्याला मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. कारण मित्रांनो, या कंपनीने आपली रेव्हेन्यू ग्रोथची गायडन्स कमी केली आहे. तुम्ही बघू शकता, पहिले दिली होती 10 आणि 12 आणि आता दिली आहे 8 आणि 12च्या मध्ये. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला अपेक्षा आहे या कंपनीचा ऑर्डर बुक क्रॉस करेल 1.25 लाख कोटी रुपयाला फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा करंट ऑर्डर बुक आहे 32,260 कोटी रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, या कंपनीला अशी अपेक्षा आहे की या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 मध्ये 93,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर्स मिळू शकतात. तर मित्रांनो, चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा शेअर डिक्लाइन आफ्टर स्टॉक वर्थ ओव्हर $1 बिलियन बिकम्स इलिजिबल टू ट्रेड. तर मित्रांनो, इरिडाचे शेअर ज्यांची व्हॅल्यू आहे $1 बिलियन पेक्षाही जास्त, ते इलिजिबल झाले आहे. कशासाठी? ट्रेडसाठी. आणि मित्रांनो, याचा अर्थ असा की याचे सगळेचे सगळे इलिजिबल शेअर ओपन मार्केटमध्ये सेल केल्या जाणार नाही. ते फक्त इलिजिबल झाले आहे ट्रेडसाठी. आणि मित्रांनो, याचाच इम्पॅक्ट आपल्याला आज इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या शेअर प्राइसवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स रिपोर्ट्स 9% इयर ऑन इयर बेसिस डिक्लाइन टू 70,187 युनिट्स इन टोटल सेल्स फॉर मे 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची टोटल सेल्स मे 2024 मध्ये होती 76,766 युनिट्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने डिक्रीज झाली आहे. आणि या कंपनीने
मे 2025 या महिन्यामध्ये 70,187 युनिट्स सेल केले आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडची डोमेस्टिक सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने डिक्रीज झाली आहे. आणि टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने मे 2025 मध्ये डोमेस्टिक सेल्स केली आहे 67,429 युनिट्स. आणि एक वर्षाआधी मे 2024 मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडची डोमेस्टिक सेल्स होती 75,173 युनिट्स. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.